सांगली शहरातील पूरपट्टा आणि ब्ल्यू झोनमध्ये अनधिकृत म्हणून नोंद असलेल्या 3 प्रार्थना स्थळांवर सोमवारी पहाटे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई केली। कर्नाळ रोडवरील काकानगर, संजयनगर, मंगलमूर्ती कॉलनी आणि बामनोळी दत्तनगर परिसरातील बांधकामांवर बुलडोझर चालवत ती जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाईसाठी तब्बल 500हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कर्नाळ रोड परिसरातील एका जागेवर मदरशासाठी बांधकाम सुरू करण्यात आलं होतं, मात्र संबंधित जागा पूरपट्टा आणि ब्ल्यू झोनमध्ये येत असल्याने महापालिकेकडून बांधकाम परवानगी नाकारण्यात आली होती। तरीही बांधकाम सुरू ठेवल्याने प्रशासनाने पहाटे ही कारवाई केली। महापालिकेच्या मागील 28 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत गुप्त ठेवलेल्या या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी विरोध झाला, मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई पूर्ण केली। परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई पूर्ण केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।